नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे ही महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी आलेली आहे. ही एक जॉईंट कंपनी आहे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची, जे की नागपूर, पुणे, ठाणे इथे जे मेट्रोचं काम चालू आहे त्याचं काम ही कंपनी बघती आहे. आणि त्या कामासाठी यांना काही इंजिनियर्स लागणार आहेत, जे की ते बी टेक, डिप्लोमा, ITI ह्यामधून ते सिलेक्ट करणार आहे. तर बघूया ही भरती डिटेलमध्ये. PSU कंपनी चांगली अपॉर्च्युनिटी आहे, अप्लाय नक्की करा. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि असे जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ही महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची भरती आहे. महाराष्ट्र शासनाचा जॉब असणार आहे, म्हणजे जॉब तर परमनंट नाही, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे, पण महाराष्ट्र शासना डिपार्टमेंटचा हा जॉब आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असेल. महाराष्ट्र राज्याचा उमेदवार असला पाहिजे, फक्त महाराष्ट्र राज्याच्याच उमेदवाराच्यासाठी इलिजिबल आहे. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे थोडासा, फ्रेशर्स इलिजिबल नाही आहे, कारण मोठा प्रोजेक्ट आहे त्यांचा चालू, तर त्यामुळे त्याला एक्सपिरियन्स लोकांचीच गरज आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. अर्जाची काही फीस नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट, जसं की मी आधी सांगितलं, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचा हा अर्ज असणार आहे. निवड प्रक्रिया जी होईल ती रिटर्न टेस्ट प्लस इंटरव्ह्यू होईल. 170 मार्काची मला वाटतं तुमची परीक्षा होईल आणि 30 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असेल. अप्लाय करायची डेट आहे ती 19 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. लास्ट डेटची आहे ती 25 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकता. अर्ज फक्त तुम्हाला जो येतो नागपूरला पाठवायचा आहे. डिटेल्स पत्ता जो येतो, व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजमेंट HR भरती, मेट्रो भवन, रिक्रुटमेंट सेल, 4था मजला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजसमोर, दीक्षाभूमीजवळ आणि नागपूर. तर नागपूरच्या ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला पत्ता तुमचा अर्ज पाठवायचा आहे. अधिकृत जी अजून वेबसाईट आहे ती महामेट्रो.org आहे. आणि तुमचं जे नोकरीचं ठिकाण असेल ते पुणे किंवा नागपूर या दोन्ही शहरामधून असेल. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, नक्की अप्लाय करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती राहील. आता बघूया पोस्ट वाईजची वॅकेन्सी ब्रेकडाऊन. ज्युनियर इंजिनियर जी आहे समजा सिव्हिलचा, तर त्याच्यासाठी आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आहे, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर रोलिंग स्टॉक आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, सिनियर ऑफिस असिस्टंटचा आहे, लायब्ररी ऑफिस असिस्टंट, टेक्निशियन सिव्हिल. ह्याचे नागपूरमध्ये 3, पुण्यामध्ये 1 आहे. आणि ज्या ऑफिस असिस्टंटचे त्याच्या नागपूरमध्ये 8, पुण्यामध्ये 7 आहे. तर त्यांनी कोणत्या शहरामध्ये कोणत्या किती पोस्टसाठी आहे जागा ते पण त्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर टेक्निशियनचे आहे, इलेक्ट्रिकलचं ज्यांचं झालेलं असेल ITI, BTech वगैरे, त्यांच्यासाठी 8 आहे. टेक्निशियन RS डिझेल मेकॅनिकचे जे आहे त्याच्यासाठी 1 आहे. त्याच्यानंतर टेक्निशियन जे इलेक्ट्रोमेकॅनिक्स असतात त्यांच्यासाठी आहे, दोन्ही शहरामध्ये, नागपूरमध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे. नागपूरमध्ये 2 आणि पुणेमध्ये 3, अशा टोटल 5 भरती आहेत. त्याच्यानंतर MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ कम मोटर ड्रायव्हर, ह्याची एकच पोस्ट आहे. अटेंडंट आहे, अटेंडंटच्या 12 पोस्ट आहे. नागपूरमध्ये 8, पुणेमध्ये 4. अटेंडंटच्या भरपूर पोस्ट आहेत मला वाटतं, आणि अटेंडन्ससाठी शिक्षण पण कमी लागणार आहे. तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळं शिक्षण त्यांनी डिफाईन केलेलं आहे जाहिरातमध्ये, डिटेल्समध्ये. बघूया कोणत्या पदासाठी काय शिक्षण लागतं. कनिष्ठ अभियंता जो आहे स्थापत्य, त्याच्यासाठी फुल टाईम BTech झालेलं पाहिजे किंवा 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे एक रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता जो आहे विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल, त्याच्यासाठी पण तुमचं BTech किंवा डिप्लोमा हे झालेलं पाहिजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून, गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीमधून. तिसरी जी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता म्हणजेच रोलिंग स्टॉकसाठी, त्याच्यासाठी देखील तुमचं BTech किंवा तुमचं 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या तिन्हीपैकी कोणत्याही स्ट्रीममधनं तुमचं झालेलं पाहिजे, एका कोणत्याही गव्हर्नमेंटच्या रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता जो आहे SNT, त्याच्यासाठी देखील फुल टाईम तुमचं BTech 3 वर्षाचा डिप्लोमा, म्हणजे ऑलमोस्ट सेम आहे BTech किंवा डिप्लोमा जे इंजिनिअरिंग पोस्ट आहे त्याच्यासाठी. फक्त वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे, कोणत्या डिपार्टमेंटसाठी जे पोस्ट आहे त्याच्यासाठी त्याच्यामधून तुमचा ती स्ट्रीममधून तुमचं इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे. STसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ENTC, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ कार्यालय सहाय्यक म्हणजेच जनसंपर्क ग्रंथालय, याच्यासाठी ती डिग्री लायब्ररी सायन्स झालेलं पाहिजे, फुल टाईम डिग्री झालेली पाहिजे, किंवा मास कम्युनिकेशनमधून ते असतं ना मास मीडियाचं, किंवा लायब्ररीमध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे का गव्हर्नमेंटच्या, म्हणजे गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून.
त्याच्यानंतर असिस्टंट हे सहाय्यक कार्यालय सहाय्यक, याच्यासाठी कोणतेही ग्रॅज्युएट असलं तरी चालेल. हे झाले ग्रॅज्युएशनचे बी बी टेक डिप्लोमावाले. आता बघूया आय टी आयवाल्यासाठी पण भरती आहेत, म्हणजे जागा आहेत. आता जो आहे तंत्रज्ञ स्थापत्य आय टी आय, त्याचं फिटर, मासूम, क्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन ह्या कोणत्याही आय टी आयमधून झालेला असलं तरी ह्या पदासाठी तो पात्र राहील. त्याच्यानंतर विद्युतमधला जो आहे त्यासाठी इलेक्ट्रिकल, वायरमन, इलेक्ट्रोमेकॅनिक्स ह्याचा आय टी आय कोणताही असला तरी तुम्ही या पदासाठी पात्र आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञ डिझेल अँड मेकॅनिकसाठी डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक किंवा फिटरमधून झालेला पाहिजे. त्याच्यानंतर एस एन टी इलेक्ट्रोमेकॅनिकसाठी इलेक्ट्रोमेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, आर ए सी ह्या स्ट्रीममधून तुमचा आय टी आय झालेला पाहिजे. त्याच्यानंतर एम टी एस मल्टीटास्किंग मोटर, त्याचा मिनिमम 10वी तुम्हाला पास पाहिजे, फक्त जास्त काही नाही 10वी. त्याच्यानंतर परिचर्य, याच्यासाठी पण फक्त तुम्हाला 12वी पास पाहिजे, म्हणजे 10वी 12वी डिप्लोमा बी ई बी टेक सगळ्या पोस्टसाठी भरती मित्रांनो. तर आता बघूया सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. तर जसं की मी सांगितलं, सिलेक्शन प्रोसेस पहिले तुमची स्क्रीनिंग होईल. तुम्ही इलिजिबल पाहिजे, ते इलिजिबल असलं तर तुम्हाला बोलवलं जाईल याच्यासाठी रिटर्न टेस्टसाठी. तर इलिजिबल जे आहे कॅन्डिडेट जे त्यांना बोलवलं जाईल, आणि ऑफलाईन किंवा ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने परीक्षा होऊसाठी त्यांनी अजून डिसाईड नाही केलं. टोटल मार्क्स जसं की मी सांगितलं की 70 मार्काची परीक्षा असेल. त्याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूडचेही क्वेश्चन असू शकतात किंवा तुमचं डोमेन नॉलेज, म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ज्याच्यामध्ये शिक्षण झालेले आहे त्याच्याशी रिलेटेड तुमचं नॉलेज. सिलेबस नंतर ते तुम्हाला सांगतील. आणि नंतर इंटरव्ह्यू होईल 30 मार्काचा, ज्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डोमेन नॉलेज हे सगळं तुम्हाला ते विचारतील. फक्त एम टी एस आणि अटेंडन्सची जी पोट आहे त्यासाठी ऑरल ॲप्टिट्यूड होईल, इंटरव्ह्यू नाही होणार त्यांचा डायरेक्ट. मेरिट लिस्ट कंप्रायझिंग ऑफ मार्क्स, रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू विल बी प्रिपेअर्ड. त्याच्यानंतर तुमचे टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या बेसवरून तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल. आणि त्याच्यानंतर कॉल लेटर इश्यू करण्यात येईल, जे जे मेडिकली फिट आहे त्यांना लास्टला त्यांचं रिक्रुटमेंट करण्यात येईल. तर अप्लाय कसं करायचं आहे, तर ॲप्लिकेशन शूट सेंड. तर पहिली गोष्ट तर आहे की महाराष्ट्राचा रेसिडेंट पाहिजे, आउट ऑफ महाराष्ट्र एलिजिबल नाही आहे, फक्त महाराष्ट्राचेच लोक अप्लाय करू शकते त्याला. त्याच्यानंतर कंप्लीट ते ॲप्लिकेशन तुम्हाला पूर्ण भरायचं आहे. 2 कॉपीज त्याचे रिसेंट पासपोर्ट साईज फोटो आहे तो लावायचा आहे तुम्हाला, आणि त्या ऑफिसला तुम्हाला जे ॲड्रेस दिला होता तिथं तुम्हाला पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड टू रीड इंटायर नोटिफिकेशन, तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे सगळं वाचून घ्यायचं आहे. SC ST मधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स भरावे लागणार आहेत तिथे. तुम्हाला सगळं तुमचं नाव, पत्ता, पोस्टल ॲड्रेस सगळं तुम्हाला ऑनलाईन प्रूफ सगळं तुमचं तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे. तर ह्या सगळ्या जनरल इन्स्ट्रक्शन आहे, कुठं पाठवायचा, काय लिहायचं, ते सगळं डिटेल्स ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर अप्लाय नक्की करा, आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, असे सगळे व्हिडिओ मी टाकत असतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.